गई हमारी पाव भाजी. इतकी आळशी गुलीगत धोका गुलीगत. आमचा लोणी स्पाइन डोसा आलेला आहे. मी हात लावला बिकॉज आय एम हॉट. हे नवऱ्याची कदर बिलकुल करत नाही. इतके कामं करते तू. जास्त त्रास देते माझी बायको मला खूप जास्त. भरला मन. हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल. कैसे आप सब लोग. काय पाहता माझ्याकडे गोष्ट. तर गाइस आज आहे आज शनिवार आहे, सॅटरडे. मी तर घरीच होतो. माझी बायको ही ऑफिसला गेली होती, आताच आली परत. आणि आल्याबरोबर काय मागताय? टरबूज. आल्याबरोबर टरबूज पाहिजे पहिलं, टरबूज. तर चला आम्ही खातोय टरबूज, कारण का आता तर घरी कोणीच नाही, आई बाबा पण नाही, काही नाही. आता भूक लागल्यानंतर आता असंच आहे. टरबूज 2 टरबूज आहे आमच्याकडं. आता एक काढावं लागेल, एक कापावं लागेल. गाईस बघा टरबूज आहे. घे ग टरबूज. ते असं खाऊ का मी ऍपल नाही करते. तू तर म्हणे टरबूज आण. खाऊन पाहतो पाहिजे. इंटरवर ठेवलं टरबूज. अजून काय लागतं सोबत? चाकू आणि हे. बघा गाईस खूप जास्त त्रास देते माझी बायको मला, खूप जास्त. एक टरबूज आणायला लावलं, त्याच्यात पण कोणता त्रास व्हायला पाहिजे असते. टरबूज मी आणलं थकली किती. ना. हो गुटली. मी ऑफिसवरून आली ना, तुम्ही घरीच होते. मग तुम्हाला टरबूज कापून मागितलं काय होते? मी किती काम केले माहिती आहे तुला आज? काय खूप सारे काम केले मी आज. काय? घरी होतो मी, खाली नाही बसलो होतो मी. खूप सारे काम केले आज, ते तुला सांगू. पण होते तर घरी ना. घरी आपण झोपू शकतो, काही करू शकतो. थकलो की ऑफिस मध्ये थोडी करू शकतो. किती सारे काम केले माहिती आहे तुला आज मी? जेवण केलं, अजून डबल जेवण केलं, झोपलो, मूवी पाहिला आणि परत जेवण केलं, परत झोपलो. किती सारे काम केले मी. तुला काय माणसाची कोणाला कदरच नाही काय त्या जन्मात. बायांना तर बिलकुल नाही. नवऱ्याची कदर बिलकुल करत नाही. इतके कामं करते तू. चल उठ, तुला टरबूज चालतो. काय बघा किती लाल लाल टरबूज निघालेला आहे. हे मी विकत आणलं. हे म्हणे घेऊ नको, तरी मी घेतलंय टरबूज. काय तरी मी तेच घेतलं दुसऱ्यावालं, कारण काय मला वाटलं गोड असणार. उठ चल, उठ ना. मग तर टरबूज कशाला? टरबूज कापायला नाही. गरम झालं मी हात लावला बिकॉज आय एम हॉट. उठ. उठ ना. अशी त्रास देते. तुम्हाला वाटते मजा? इतकी त्रास देते. लहान लहान गोष्टी. उठ, जेवण कर, हे कर, ते कर. कधी लहान लेकरू आता येणार आहे. लहान लेकरापेक्षा लहान लेकरू आहे आमचं. काय हा करावं आता. त्याला सांभाळून गेले, कसं सांभाळावं तेच समजत नाही. आणि मला कोण सांभाळून काय. चल ते टरबूज लालचं हिरवं होऊन राहिलं. हिरवं तर नंतर पांढरं होऊन जाईल. चल उठना लवकर. येतच नाही हे बाय. अशी इतकी हे काय म्हणते त्याला. मग मी ऑफिसवरून आली ना. इतकी आळशी तिला उठून तिला टरबूज खायचंय, पण ती झोपलं. कसं खाणार आहे टरबूज? आता कसं तू उठून खाऊ ना. तुम्ही काय म्हटलं कसं खा बरं. खाय ना आता खाय आता घे. खाऊन दाखव ना. तू नंतर खाऊन दाखव. तुम्ही उठल्यावर नाही खाऊ शकत. मग खाऊ शकतो उठलं. मी खाऊन दाखवू शकतो. आता पूर्ण आ करून खायचं. तुम्ही खाऊन दाखवा. हे असं ते असं. अच्छा असं कसं? तो आ करायचं खाऊन घ्यायचं. काय म्हणतो? नाही मला पूर्ण खाऊन लागेल. मग ते पूर्ण खायचं. हा पूर्ण खाऊ. खाल्लं नाही तर मग काय भेटणार? खाल्लं नाही तुम्ही तुम्हाला खाल्लं नाही. जर मी खाल्लं ठीक आहे तर तुम्हाला 200 रुपये देशील, आणि मी खाल्लं नाही तुम्हाला 300 देईल. कोणाला तुम्ही खाल्लं तर मी तुम्हाला किती देईल? मी खाल्लं तुम्हाला 200 रुपये देशील, आणि ठीक आहे. आणि मी नाही खाल्लं तुम्हाला 300 देईल. ठीक आहे. चल लागली सर. मी तुम्हाला 200 रुपये देईन कधी, जर तुम्ही हे पूर्ण खाल्लं तर. हो ना मग. ठीक आहे. मी नाही खाल्लं तू 300 रुपये. मी कशाला देऊ 300? तर तुम्ही झालं 2000.
नाही तुम्हाला मीच दिली का ना? म्हणते, अरे उलट म्हणताय ना तुम्ही. हा, उलटा काय म्हणणार मी? उलटं म्हणून राहिले. कळत आहे बरोबर आहे येईल समजलं नाही काही समजलं नाही समजलं मला सगळं दोन्ही पण मला ढोल वाजून झालं तुम्ही तर. काय काय आहे खाऊन तर दाखवा. चल ना उठा नको ते गरम होऊन राहिलं ते उठणं अशी यार असं त्रास देते काय करावं मी छोटा देवा कशी बायको रे देवा कशी भेटली मला बायको उठतच नाही उठ ना उठ उठली होती म्हणून तर ऑफिसवर गेली होती ना. उठत नाही म्हणते. आळस या शब्दामध्ये आळस आळस आणि दिवस काय तर सकाळी उठली स्वयंपाक केला पूर्ण घर झाडलं ओटा साफ केला स्वयंपाक केलं हा, आंघोळ केली हा. मग नाश्ता केला. मग केलं ना मी हा, कुठं मग म्हटलं तुम्ही काय म्हटलं उठत नाही मग एवढं काम झालं. आता आता मला खायसाठी तू इतकं ऑफिसवर हा ना आता हे पूर्ण लालचं आता हिरवं पडून राहिलं हिरवं पांढरं पडून राहिलं ते थंड होतं ते पूर्ण गरम झालं आता डबल थंड झाला झोपावते म्हणतो बघा कायच हे असं असते अशा असते बायका बघा अशा चांगलं नका सांगत जाऊ. अशा चांगलं नका असते सांगत जो वाईट गोष्ट सांगत जा पहिले. माझी बायको गायस खूप चांगली आहे खूप खूप म्हणजे इतकी चांगली आहे की तुम्हाला सांगूच शकत नाही खूप चांगली आता बघ ती चालते तारीख केली ऑफिसही करते घरी पण काम करते ते नाही सांगता येत ते. बघा गायस चल मी खाऊन घेतो टरबूज हे काही खाऊन नाही राहिली आता चल ना तुम्ही तसं तसं खाऊन दाखव मला पहिले. गायस मी पहिले कापून घेऊ आपण बघा एक नाही नवीन कापून सिस्टम कापून घ्यायचं आता कोण कापून घ्यायचं आता नाही कापायचं चल. ते तसंच तुम्ही मला तसं दिलं होतं ना खायसाठी. तसा उठणार लवकर मला पण भूक मला पण हिच्यामुळं मी हिच्यामुळे थांबलो मला इतकी भूक लागली आता होती तू म्हटलं आता मी किती वेळ इतकं भूक जेवढं लागली होती की यार थांबलो म्हटलं ही आल्यानंतर आपण काहीतरी खाऊ हा, आता पण हे आता टरबूज खायला बसलो ते उठून नाही राहिले टरबूज खायला भेटून नाही राहिलं कशी किती नवराची काही काळजी करणं भूक लागली किती वेळची उठून नाही राहिली अर्धा घंटा घरी झाला होते तर तीन वेळा जेवलो तुम्ही आता सांगितलं ना तुम्ही. तुला सांगितलं मला भूक लागली तुझ्या थांबलो बघतो मी जेवलो नाही मग खा ना मी उठली नाही तर काय फरक पडतो. हा मग जाऊ दे भाऊ तर मी वापस हे लावून ठेवतो अच्छा असं गाईच जसं टरबूज आहे ना पहिले असं याच्यावर वापस उलटा मारून वापस त्याला शिवून यानं शिवतो कैचीनं कैचीनं शिवाय कशाला लागते ते पॅक करून ठेवतो ना वापस काय कशाला करावं लागते पाण्यात ठेवून द्यायचं. नाही ना मग त्याला असं ते वाटून पाहिजे ना उठली फायनल असर पडला काही ते काय बरं लागतं. असर पडला काहीतरी काहीच आता उठत आहे आता तुम्ही पहिले खाऊन दाखवा. बघा हा उठली पहिले उठली तर बघा तुम्ही नाही उठली का आहे. खाऊन दाखवा ना. काय मी खातच असतो पकड असं? दाखवतो सांगतो मी सरळ कंपाय असं घ्यायचं असं करायचं असं हे तर करायचं. चिटिंग आहे हे चिटिंग आहे तुम्ही मी म्हटलं तर असंच्या असं खाऊन दाखवा असंच्या असं. असं फोन आलो मी हे चिरून आले तुम्ही. कुठे चिरून आलो हे चिरणं म्हणते काय याला मग काय आहे ते? हे? चिरणं म्हणते का मग काय म्हणते चिरणं वाचणं म्हणते. म्हणते का त्याला हा? खोटारडेले कसे गुलीगत धोका गुलीगत. चांगलं आहे का? असं काऊन झालं तोंड. कोण बा बरं नाही चांगलंच आहे चांगलं तर आहे. मग मला कोण असं वाटलं तोंड कोण हे कोणा केलं मग मला कोण वाटलं असं गोड नाही आपण बरोबर त्यात साखर टाकू आवडतो ठीक आहे. खाय ना आता खाऊन घे ना ठीक आहे काय त्यात आता वाजलेले आहे 8 आणि मला लागलेली आहे आता भूक तर बायको काय बनवतो काही नाही बनत काहून आपण बाहेर चालतो कुठं चौपाटी तर काय मला नवीन नवीन भूक लागल्यावर माहीत पडते की आपल्याला चौपाटीवर चालतो चौपाटीवर काय खायचं आपल्याला खूप काही आहे चौपाटी. खूप काही आहे काहीच तर चला तिथे जाऊन बघू काय खायला भेटतं आता असंच आहे आमच्या इथं 5-6 दिवस आई येईपर्यंत आहे ना आज भाजी पोळी नाही खावं वाटत. ओके ठीक आहे बरं का? चल आपण जाऊ चौपाटीवर आता चल मग उठ चला तर गाईस कुठं आलो आहे आम्ही पावभाजी खायला आलो आहे पावभाजी हिला पावभाजी खायची होती है ना
मेन तिकडे चौपाटीवरून दुसऱ्या चौपाटी आणले ना आम्हाला. तिची पावभाजी टेस्टी असते. ओके, खाऊन पाहू आपण पहिले पावभाजीची. गाइस आ गई हमारी पाव भाजी विदाउट बटर. तुम्ही खात नाही. मी नाही खात बटर में. तुम्ही काय खाता? मी काहीच नाही, मला भूकच नाही. आताच तर म्हणे तुम्ही भूक लागली तेव्हा तिकडे आग लागली. चल खाऊंगे पूर्ण. गरम आहे ना. काहीच गरम गरम खात असतात. तर गाईस इतक्या दूर मला एक घेऊन आली, पण हिला इतकी पावभाजीच नाही आवडली. इतक्या दुरून इकडे आणलं आम्हाला. मला पहिले तिकडे जवळ होतं बरं ते सांगून चौपाटी तिथं नाही घेऊन गेली. इथे तूच तर घेऊन आली इकडं. काही सांगितलं घे ना तुलाच आवडली. इकडे चाल घे ना. पावभाजी खायची मला टेस्टी. नाही आत्ता एवढंच खातो काय एवढी गेलो नाही. हे घेतलं पूर्ण सफा कर. एवढी म्हणजे एवढी खाणार. हा. काय खाऊ आपण? गाईस आता आम्ही आलोय लोणी स्पेन डोसा खायला. गाईस आमचा लोणी स्पेन डोसा आलेला आहे. काय बोला दिल खुश बोला. जमला भरला मन. आम्ही आलोय परत घरी. स्टार्टिंगला फक्त आम्ही गेलतो लोणी स्पेन डोसा खायला. तर मग आमच्या बाईचा विचार मूड बदललं, तर म्हणे की पावभाजी खायची. आणि इकडे एक चौपाटी होती, तिथं न जाता किंवा दुसरीकडे घेऊन गेलो. तिची चांगली आहे आणि तिथे गेल्यानंतर म्हणते आता चांगली नाही आहे. कशी खाल्ली. नंतर मग आम्ही लोणी स्पेन डोसा खाल्लाय. नंतर गोला खाल्लाय. तिला आवडत होता तर गोला पण खाल्ला. तर असा आजचा दिवस गेला. तर गाईज भेटूया उद्या परत नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय, गुड नाईट.